पावसामध्ये ज्या ज्या भागात पाऊस नाही पडलेला ते तर मग पडून जाईल आणि त्या भागातील शेतकऱ्याची पेरणी होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. सांगायचं झालं तर राज्यात जवळपास आणखीन 30 तारखेपर्यंत 30 जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात मात्र 19 जुलै ते 26 जुलै त्यानंतर इकडं नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती त्या परिसरामध्ये त्या 4 जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होणार आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. आणि इकडं महाबळेश्वरकडे एक देखील खूप मोठा पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर कोकणपट्टी घाटमाळात देखील पाऊस चांगला पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक तिकडे देखील आज 19 तारखेपासून 26 तारखेच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. आणि त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज 19 तारखेपासून ते 26 तारखेच्या दरम्यान दररोज पाऊस वाढत जाणार आहे, सगळीकडं पडत जाणार आहे आणि सगळ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये पडणार आहे म्हणून त्यांनी देखील हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर पुणे जिल्हा, बारामती, दौंड, श्रीगोंदा त्या परिसरात देखील आजपासून पावसाचा जोर वाढत जाणार आहे आणि त्या भागात चांगला जीवदान ठरणारा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात यायचं. त्याच्यानंतर आतापर्यंत काही भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही, तर त्या भागात ह्या 19 ते 30 जुलैच्या दरम्यान पडून जाईन आणि त्यांच्या देखील पेरण्या होतील. त्याच्यानंतर कर्नाटककडे देखील पाऊस पडणार आहे, तेलंगणाकडे देखील पडणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इकडं पुण्याकडे पाऊस सुरू होणार आहे, मुंबईकडे पाऊस सुरू होणार आहे, नाशिककडे पाऊस सुरू होणार आहे, इकडे बारामती त्या साईडमध्ये तिकडे होणार आहे, अहिल्यानगरकडे पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात यायचा. म्हणजे जे 8 दिवस विश्रांती घेतलेली होती पाऊस 8 जुलैपासून तर 14 पर्यंत उद्यापर्यंत आजपर्यंत घेतलेली ती मात्र उद्या त्याला पाऊस बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आता सारांशमध्ये सांगायचं झालं तर 15 तारखेपासून मध्ये विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे, घाटमाता सगळीकडे बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे. आणि त्याच्यानंतर हे दररोजचे दररोज 15च्या नंतर 16ला आणखीन त्याच्यामध्ये वाढ होईल, 17ला आणखीन जास्त वाढ होईल, 18-19च्या नंतर आणखीन पुन्हा वाढत असा पाऊस 5 ऑगस्टपर्यंत चालणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तसेच सोलापूर जिल्हा सोलापूर, पंढरपूर, सांगोला त्या शेतकऱ्याचे फोन आलेत की आमच्याकडे अद्यापही पाऊस नाही, तुमच्याकडे उद्यापासून 15ला सुरुवात होणार आहे पण 16-17ला आणखी जास्त पंढरपूरला पाऊस पडणार आहे म्हणून पंढरपूरच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात यायचा. सांगोल्याच्या घ्यायचा, कुर्डवाडी, बार्शी त्या भागातील धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज घ्यायचा, लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. कारण की तुमच्याकडे देखील पाऊस सुरू होणार आहे, घाबरून जाऊ नका, तुमच्याकडे देखील येणार आहे. म्हणजे 15ला सुरुवात होईल तर 5 ऑगस्टपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सगळ्या पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यावा. सोशल मीडियावर काल एक मेसेज बघितला बातमीद्वारे की ते म्हणतात 10 दिवसाचा खंड आहे, तर शेतकऱ्यांना तसं 10 दिवसाचा खंड वगैरे काही नाही. तर तुम्हाला सांगू इच्छितो उद्याच्यालाच बघा, उद्या 15 तारखेला बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर पाऊस सुरू झालेला दिसल. आज देखील पूर्व विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी आज देखील पाऊस सुरुवात होईल, मुंबईकडे देखील, नाशिककडे देखील आज बऱ्याच भागात पाऊस सुरुवात होईल, आजच होईल पण उद्यापासून वाढत जाणार आहे. मग 15च्या नंतर दररोज एक दिवस जसं जसं वाढत जाईल तसा पाऊस वाढणार आहे. शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नका, पाऊस येणार आहे म्हणून काही चिंता करण्याची गरज नाही. पण तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं सांगू इच्छितो, पंढरपूरची दिंडी परतल्याच्या नंतर मात्र राज्यात माझा जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात यायचा. मग ते पाऊस कसा पडणार आहे 27 जुलैपासून ते 5 ऑगस्टपर्यंत राज्यात मग जोराचा पाऊस सगळीकडेच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा तिकडे काय होणार आहे 21 तारखेच्या नंतर चांगला पावसाला सुरुवात होईल आणि सरी मात्र पुणेकडे तिकडे सुरू होतील म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर इकडे सांगली जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तिकडे पाऊस येणार आहे. तिकडे सध्या तरी असा मोठा पाऊस तिकडल्या भागात नाही म्हणून लातूर जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा ह्या भागातील शेतकऱ्यांनी, बीड जिल्ह्याच्या काही भागातील शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. आता हे जे पाऊस येणार आहे म्हणजे आता 21 जुलैपासून जे जास्त पाऊस फक्त आता पूर्व विदर्भ आणि पश्चिम म्हणजे 14 जिल्ह्यामध्ये जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा.
त्याच्यानंतर यात्रा परतल्याच्या नंतर मात्र महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे 27